अजित पवारांच्या विमानातील पायलटला हिप्नोटाइज केलं होतं का? राष्ट्रवादीचे आमदार अमोल भटकरेंचा नवा खळबळजनक दावा. पवार कुटुंबात दुःख आहे आणि त्यामुळे भेटीगाठींना राजकारणासोबत जोडण्याची गरज नाही. पटेल तटकरे राष्ट्रवादी पुढे नेण्यास सक्षम. पवार कुटुंबातल्या वाढलेल्या भेटीगाठींवर प्रवीण दरेकरांचं भाष्य. रोहित पवार 2 पत्रकार परिषदा घेणार. 10 तारखेला अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात सविस्तर माहिती देणार, तर 12 तारखेला विलिनीकरणावर पत्रकार परिषद. मुंबईच्या महापौरपदी भाजपकडून रितू तावडेंची वर्णी, तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेच्या संजय घाडींना संधी. ठाकरेंच्या सेनेनं उमेदवार न दिल्यानं निवडणूक बिनविरोध होणार. रितू तावडे यांची मुंबईच्या महापौरपदी निवड झाल्याने जन्मगावी मालवणमध्ये आनंदाचं वातावरण, तर घाटकोपरमध्येही उत्साह. नागपूरच्या नवनिर्वाचित महापौरांना मिळणार पहिल्यांदाच शासकीय बंगला. सिव्हिल लाईन्स परिसरातील बंगला महापौरांना देण्याच्या हालचालींना वेग. बालेगाव महापालिका महापौरपदी इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो खालिद. नसरीन बानो 43 मतांनी विजयी. शिवसेनेच्या लता घोडकेंचा 25 मतांनी पराभव. राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी पार पडलं मतदान, तर दिग्गजांच्या प्रतिष्ठापनाला 9 फेब्रुवारीला निकाल. मुलांना सोबत घेऊन मतदान करणं, नेत्यांना भोवण्याची शक्यता. राज्य निवडणूक आयोगानं घेतली गंभीर दखल. विलास भुमरे आणि अर्जुन सिंह मोहितेंवर कारवाई करणार. जिल्हा परिषद निवडणुकीतही ईव्हीएममध्ये बिघाड. रत्नागिरीतल्या खेड आणि चिपळूणमध्ये ईव्हीएममध्ये बिघाड, तर संभाजीनगरच्या वाळूज आणि पैठण तालुक्यातही काही काळ मशीन बंद. संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराने घातला राडा. कार्यकर्त्यांकडनं भाजपच्या बूथवर तोडफोड. ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडनं महिलांनाही दमदाटी. पंढरपूरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान राडा. आमदार अभिजित पाटलांचे बंधू आणि भाजप उमेदवारामध्ये खडाजंगी. नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेतली खतखत चव्हाट्यावर. नाशिक महानगर प्रमुख प्रवीण तिदमे राजीनामा देणार. तिदमे उपमहापौर पदासाठी होते आग्रही, मात्र विलास शिंदेंना संधी. वंचितच्या कार्यकर्त्यांकडून चेंबूरमधील सुशील रहेजांच्या ऑफिसची तोडफोड. बिल्डर सुशील रहेजा यांच्याकडून मराठी तरुणाला जातीवाचक शिवीगाळ. सुशील रहेजांना अद्याप अटक न झाल्याने वंचित आक्रमक. धर्मनिरपेक्ष हा शब्द तांत्रिकदृष्ट्या चुकीचा. धर्मनिरपेक्ष ऐवजी पंथनिरपेक्ष हा शब्द वापरला पाहिजे. सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष. मुंबईत 2 दिवसीय व्याख्यानमाला. सलमान खान, सुभाष खई, अश्विनी भावे उपस्थित. व्याख्यानमालेत सरसंघचालक मोहन भागवतांचं मार्गदर्शन. आज ओला, उबर आणि रॅपिडोचा देशव्यापी संप. सरकारने किमान भाडं ठरवून देण्याची मागणी, तर ओला उबर मालक चुकीच्या पद्धतीनं वागत असतील तर कारवाई करणार. मंत्री सरनाईक यांचा इशारा.